नमस्कार, कुक विथ वंदना दाती रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत रक्षाबंधन स्पेशल थाली, गाजर हलवा आणि राजमा स्पेशल करायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपण टोमॅटो घेतलेले आहेत, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, दोन गाजर घेतलेले आहे केशरी रंगाचे, ते बघू शकता तुम्ही, किसून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपण कढईमध्ये तूप गरम व्हायला ठेवायचे आहे. कीस बघा किती छान असा कलर आलेला आहे. आणि घरच्या साहित्यात, घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात आपण थाली तयार करायची आहे. त्यामुळं आपण ही गाजर किसून झालेले आहे आपले 2 वाटी साधारण हा गाजराचा कीस आहे झालेला आहे. आणि बदाम आणि काजूचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर कढईमध्ये आपण तूप घ्यायचं आहे. सर्व साहित्य आपण तयार करून घेतलेलं आहे घरच्या साहित्यामध्ये. आणि छान अशी रक्षाबंधनसाठी थाली तयार होते. त्याचबरोबर आपण त्याच्यासाठी नान तयार करून घेणार आहोत. तो पण आपण मैद्याचा न करता गव्हाच्या पिठाचा तयार करायचा आहे. मैदा हा शरीरासाठी चांगला नसतो खायला, त्यामुळे आपण शक्यतो सगळे घटक हे नॅचरल ह्याच्यात तयार करणार आहोत. आपण बिना मैदा गव्हाचे आपण नान तयार करायचं आहे. आणि ड्रायफ्रूट आपण तुकडे करून घेतलेले आहेत. गाजर हलवा हा अतिशय छान होतो. त्यासाठी आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, केशर घेतलेलं आहे थोडंसं, आणि विलायची पावडर घ्यायची आहे. विलायची पावडरने छान असा स्वाद येतो. आणि साजूक तूप घालायचं आहे. तुपाने तर एकदम छान चव लागते. आपण हा सर्व गाजराचा कीस तुपामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला, आणि म्हणजे त्याचा ओलसरपणा आणि गाजराची टेस्ट अशी निघून जाते. आणि हलवा हा खायला एकदम असा विकतच्या सारखाच लागतो. ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतलेले आहेत आपण. तूप पण आपलं गरम झालेलं आहे. त्यानंतर टोमॅटो हे आपण भाजीसाठी बारीक करून घेतलेले आहे, ते बाजूला ठेवून घेऊया. आणि कढईमध्ये 3 चमचे तूप घातलेलं आहे. भात पण आपला शिजून झालेला आहे. आणि दुसरीकडे आपण राजमा 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. साधारण 2 वाटी राजमा घेतलेला आहे. 3 चमचे तूप घातलेले आहे. सर्व ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे चांगले खमंग असे तुपावरती. त्यानंतर आपण गाजराचा कीस घालायचा आहे. गाजराचा कीस बघू शकता तुम्ही, कलर किती छान आहे. आणि कीस घालून परतून घ्यायचं आहे सर्व तुपावरती. त्यातलं मॉइश्चरायझर निघून जाईल असं परतायचं आहे, म्हणजे गाजराची अशी टेस्ट लागत नाही आणि हलवा आपला एकदम खव्यासारखा आणि चविष्ट लागतो. छान परतून घ्यायचं आहे. नाही, राजमा पण आपला शिजून झालेला आहे. 5 शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत. आणि त्यात आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. 2 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे आणि ती मिक्स करून घ्यायची आहे. मिल्क पावडरनी छान अशी खव्यासारखी टेस्ट येते. आणि ती आपण हलव्यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. सर्व दूध घालून घ्यायचं आहे. केशर सुद्धा घालायची गरज नाही, इतका छान असा कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि हे सर्व मिश्रण 10 ते 15-20 मिनिट आपण शिजून घ्यायचं आहे चांगलं. तूप घालायचं आहे पुन्हा चवीने थोडंसं, आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 15 मिनिटं त्याला छान शिजू द्यायचे. साखर 4 चमचे घालायची आहे, तुमच्या आवडीनुसार साखर घाला. मी 4 चमचे साखर घातलेली आहे.
जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. झाकण ठेवायचे आणि 15 मिनिटानंतर आपण चेक करायचं आहे, शिजू द्यायचे. आणि वाटण आपण इकडे तयार करून घेतलेलं आहे. कोथिंबीर आणि ते वाटण तयार करून बाजूला ठेवलेलं आहे. हलवा पण इकडे आपण होत आलाय ऑलमोस्ट छान असा. अजून एक 5 मिनिटं ठेवूया, म्हणजे त्यातलं सगळं दूध निघून जाईल.